सगळ्यांना. आज आपण तिळाची आणि शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहोत. चला तर मग आपण पाहूया. त्यासाठी आपण घेतलेले आहे गूळ, तीळ, शेंगदाणे आणि खोबरं. हे बघा साधे तीळ मी घेतलेले आहे. ते मी आता साधारण परतून घेणार आहे. छानपैकी असे भाजून घ्यायचे तीळ. ते मी साधेच तीळ घेतलेत. पॉलिशवाले तिळांना चव नसते तेवढी. बघा असे परतत राहायचे, करपायला नाही द्यायचे. साधारण 1-2 मिनटं परतून घ्यायचे. बघा फुलायला द्यायचे तीळ. साधारण असे पटपट आवाज येईपर्यंत परतून घ्यायचे, म्हणजे ते फुलायला सुरुवात होते. हे बघा असे व्यवस्थित भाजून घ्यायचेत. आपण तीळ तडतडायला लागलेत, आपण यांना काढून घेऊया. आता ताटात काढून घेतलेत बघा. सगळ्यात आधी आपण पोळपाटाला तूप लावून घेऊया. असं तयार ठेवायचं आहे. लाटणीला आणि पोळपाटाला तूप लावून तयार ठेवायचं. पाक झाला की त्याच्यात थापायची आहे ना वडी, म्हणून असं थापून लावून घ्यायचं. तूप व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, असं सगळीकडे पसरवून घ्यायचं. असं हे झालं आहे. आता मी गूळ घेते. हे बघा गूळ आता आपण कढई घालूया. बारीक करून घेतला आहे गूळ. 1 वाटी गूळ आहे. 1 वाटी मी तीळ घेतले होते. त्यात थोडंसं 1 चमचा तूप घालायचं आहे, म्हणजे वास छान येतो. थोडंसं घालायचं तूप. आता हा गूळ वितळवायचा आहे छानपैकी. बारीक गॅसवरच वितळायला द्यायचा आहे. गॅस मोठा करायचा नाही. बघा वितळणार आहे गूळ. वितळायला वेळ लागेल. 5 मिनटं 10 मिनटं लागतील जरा वितळेपर्यंत. तोपर्यंत आपण हे खडे फोडूयात आहेत ते असे व्यवस्थित करून घ्यायचं आहे गूळ. हे जरा अशी वेलची पूड घेतली आहे बघा. चिमूटभर वेलची पूड घालते. समजायचं पाक झालाय. गोळी तुटायला पाहिजे पटकन, अशी आवाज यायला हवा. अजून पाक व्हायला सुरुवात नाही झालेली. गूळ चांगला फुलून यायला पाहिजे. फुलला की नंतर त्याचा पाक व्हायला सुरुवात होते, कलर बदलतो. तेव्हा आपण हा थोडासा गूळ पाण्यात टाकून बघायचा. गोळी झाली की तोडून बघायची. कटकन आवाज झाला मग समजायचा की पाक आपला व्यवस्थित झालेला आहे. बघा आता गूळ फुलायला लागला आहे. बघा पाहू शकता आपण. हे बघा कलर पण आता बदलतोय त्याचा. पाक घट्ट होत जातो ना, म्हणून गूळ जरा हलवत राहायला पाहिजे. बघा आपला पाक झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूयात. याच्यात तीळ घालायचे. हे बघा तीळ घातले असे. आणि घालूया खोबरं घालूया. मिक्स करायचं आहे. मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स करायचं आहे. हे बघा असं. आता गॅस चालू करून जरासं परतून घेते. पाक करताना तिळाचे लाडू करताना वगैरे गुळाचा पाक करताना लाकडीच कालथा वापरायचा, कारण त्याला गुळ वगैरे पाक वगैरे चिकटत नाही ना, म्हणून. आणि हातात धरायलाही चांगलं पडतं, गरम होत नाही. व्यवस्थित आपण आता हे पोळपाटावर काढून घेऊया. आपण याला तूप लावून ठेवलं आहे ना पोळपाटाला. हे बघा असं काढून घ्यायचं. प्लास्टिकची पिशवी घेतली आहे ते व्यवस्थित करायला सारण. हे बघा लाटण्याने जरा व्यवस्थित करून घ्यायचं. त्याला लाटून पातळ करायचे.
लाटून घ्यायचं, असं पातळ करायचं लाटण्याने. आता आपण याच्या वड्या हे करूया, कापूया, अशा मार्क करून ठेवूया. नंतर मग सुकले की वड्या काढायच्या, वेगळ्या करायच्या. असं मार्क करून घ्यायचं. ते बघा सुकायला सुरुवात झाली आहे. छोटा माझ्याकडे चाकू आहे त्याच्यामुळे होत नाही येते, तर मी इथे कालथा घेतला आहे. आपल्याला पाहिजे तशा आपण वड्या काढायच्या. बघा असं मार्क करून ठेवते. मग सुकल्यानंतर आपण वेगळ्या करूयात. वाह, तुम्ही इकडे बघू शकता आपली तीळ शेंगदाणा वडी बनून एकदम तयार झालेली आहे. किती जबरदस्त लुक आला आहे बघा. याच्यामध्ये शेंगदाण्याचा, तिळाचा, खोबऱ्याचा पूर्ण स्वाद उतरलेला आहे. आणि थंडीच्या दिवसांमध्ये तीळ आणि गूळ शरीरासाठी खूप चांगलं असतं. 5 ते 7 मिनिटांमध्ये तयार होणारी रेसिपी आहे, त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्याकडे ही रेसिपी नक्की ट्राय करा. अँड यस, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही आत्ता सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा.